तेवढ्यात विजयला परीच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो, ज्यामुळे विजय आपल्या गळ्यातील रेशमी गाठ काढून खाली ठेवून धावतच परीकडे जातो, जी मल्हारच्या कडेवर होती. त्याला असं जाताना पाहून अंजलीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती आपली नजर झुकून एकटक जमिनीवर पडलेल्या त्या रेशमी गाठेला पाहू लागते. तेवढ्यात भक्ती तिच्या खांद्यावर हात ठेवते, ज्यामुळे अंजली भानावर येते आणि स्वतःला सावरून परी व विजयला पाहू लागते. दुसरीकडे विजय परीला आपल्या कडेवर घेऊन येरझाऱ्या घालत तिच्याशी गप्पा मारू लागतो, ज्यामुळे परी शांत होऊन तिच्याकडे टुकूर टुकूर पाहत हसू लागते. पाहून विजयच्या चेहऱ्यावरही हसू उमटतं. अंजली मात्र विजयच्या त्या हास्यात हरवून जाते. आज पहिल्यांदाच तिने विजयला हसताना पाहिलं होतं. खरंच त्याचं हसणं खूप गोड आणि निरागस होतं. हसताना त्याच्या गालावर खळ पडत होत्या, ज्या त्याच्या हास्याचं सौंदर्य अधिक वाढवत होत्या. नीट निरखून पाहिल्यावर अंजलीला दिसतं की परीच्या गालावरही तशाच काळ्या पडत होत्या. हे पाहून अंजलीच्या चेहऱ्यावर एक अजाणते स्मित हास्य येतं. तेवढ्यात सुमित्रा आई विजय जवळ जाऊन म्हणतात, "बाळा, आता घरी निघूया. तसंही इथलं सगळं काही झालंच आहे." विजय मान हलवून परीला खेळवत पायऱ्या उतरू लागतो. त्याला असं जाताना पाहून अंजली मनात विचार करते, "विजयजी, तुम्हाला एकदाही माझा विचार नाही आला? मान्य आहे की तुम्ही मला स्वतःहून सांगितलं होतं की मी तुमच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नये, पण तुम्ही मला तुमच्या आयुष्यात एक छोटीशी जागाही देणार नाही का?" एवढा विचार करताच तिचे डोळे पाणावतात, जे लपून ती सुमित्रा आई आणि ईशा सोबत खाली उतरू लागतो. खाली उतरल्यावर अंजली पुन्हा एकदा आपल्या कुटुंबाच्या गळाभेटी घेते. तेवढ्यात तिथे कोणीतरी धावत येतं. त्याला पाहून अंजली धावतच त्याच्याजवळ जाते आणि त्याच्या गळ्यात पडून रडत म्हणते, "तू इतके उशिरा का आलास? मी कधीपासून तुझी वाट पाहत होते." तो तरुण म्हणजे निखिल. तो अंजलीला स्वतःपासून वेगळं करून तिच्याकडे पाहून हसत म्हणतो, "सॉरी यार, उशीर झाला तुला. तर माहीतच आहे ना, बाबांनी मला कामासाठी बाहेर पाठवलं होतं. विचार केला होता की तुझ्या लग्नाआधी पोहोचीन, पण कानपूरची ट्रॅफिक तर तुला माहीतच आहे. सकाळी 7 वाजता लखनौला उतरलो, मग तिथून कानपूरला येण्यासाठी 2 तास लागले आणि आता इथे पोहोचायला आणखीन उशीर झाला. बरं झालं लग्न झालं." का अंजली त्याच्याकडे रागाने पाहून म्हणते, "हो, झालं आणि तू आता आलायस." एवढं बोलताच तिची नजर राजेश शिंदे यांच्यावर पडते, जे तिला रागात बघत होते. त्यांना रागात पाहून अंजली शांत होते. निखिल हसून म्हणतो, "काही नाही यार. हे बघ, मी तुझ्यासाठी हे आणलंय. घरी गेल्यावर बघ." "हां." अंजली थँक म्हणून गिफ्ट घेते. तेव्हा निखिल पुन्हा एकदा तिला मिठी मारतो. अंजली थोडी गडबडते आणि तिरक्या नजरेने राजेश शिंदेकडे बघते, जे रागाने जळत होते. पण निखिल हा राजेश शिंदेच्या खास मित्राचा मुलगा होता आणि अंजलीचा बालपणीचा मित्र होता, म्हणून ते गप्प बसले. त्यांच्या शांत राहण्याचं आणखीन एक कारण म्हणजे अंजलीचे सासरचे लोक तिथे हजर होते. दुसरीकडे विजय तो परीला कारच्या बोनेटवर बसून तिच्याशी खेळत होता. तो अंजली आणि निखिलला मिठी मारताना पाहून एकटक त्यांच्याकडे बघू लागतो. अंजलीला निखिल सोबत पाहून त्याच्या मनात का कुणास ठाऊक काहीतरी विचित्र जाणवतं, पण तो डोकं झटकून परीला घेऊन कारमध्ये जाऊन बसतो. काही वेळाने सुमित्रा आई अंजलीला मागे बसवतात आणि स्वतः विजयकडून परीला आपल्या कुशीत घेतात. अंजली, सुजाता आई, भक्ती, ओम, प्रिया आणि निखिलकडे पाणावलेल्या डोळ्यांनी बघून हात हलवते. तेव्हा सर्वजण तिला पाहून हात हलवून हसत निरोप देतात. यासोबतच कार पुढे जाते आणि अंजली एका नवीन प्रवासाला निघते. सुजाता आई अंजली गेल्यावर स्वतःला सावरू शकत नाहीत आणि रडू लागतात. तेव्हा निखिल त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांचे अश्रू पुसत खोडकरपणे म्हणतो, "विसरलात का पुष्पा आई, हॅड टीअर्स." त्याचं बोलणं ऐकून सुजाता आई हसतात आणि त्याचे कान ओढतात. निखिल नाटक करत म्हणतो, "आई गं, प्लीज छोटी आई, लागते. तुमचे हात खूप कडक आहेत." सुजाता आई हळूच त्याचा कान मुरगळत म्हणतात, "बरं झालं, हात कडक आहेत. थांब, तुला दाखवतेच आता." निखिल त्याचं बोलणं ऐकून आपले दोन्ही कान पकडून सॉरी म्हणतो. तेव्हाच सुजाता आई कान सोडून त्याचा गाल प्रेमाने कुरवळत म्हणतात, "काही नाही, चल, सोडलं तुला. बरं हे सांग, एअरपोर्टवरून थेट इथेच येतोयस, याचा अर्थ तू काही खाल्लं नसणार ना? चल आमच्यासोबत, आज मी तुला स्वतःच्या हाताने जेवण बनवून भरवते." निखिल त्यांच्या बोलण्यावर आनंदाने होकार देतो. मग त्यांना स्वतःच्या कारमध्ये चालायला सांगतो. तेव्हा सुजाता आई बाजूला पाहतात, जिथे काही वेळापूर्वी राजेश शिंदे, शालिनी सासू आणि रवींद्र उभे होते.
पण अंजली जाताच ते सर्व सुजाता आई, भक्ती आणि मुलांना सोडून घराकडे निघाले होते. हे पाहून सुजाता आई पुरस्कार सोडतात आणि निखिल सोबत निघतात. भक्ती सुद्धा मुलांना घेऊन त्यांच्या मागे निघते. दुसरीकडे कारमध्ये सुमित्रा आई परीला अंजलीच्या खुशीत घेऊन म्हणतात, थोडा वेळ तू हिला सांभाळ. अंजली तिचं बोलणं ऐकून हलकंसं हसून परीला पाहते, जी अंजलीच्या कुशीत येताच तिला टुकूर-टुकूर पाहू लागली होती. कदाचित तिला ओळखण्याचा प्रयत्न करत असावी, कारण आतापर्यंत परी आणि अंजलीने फक्त व्हिडिओ कॉलवरच एकमेकांना पाहिलं होतं. काही सेकंदानंतर परी हळूच आपला हात पुढे करून अंजलीचा चेहरा स्पर्श करते आणि स्वतःशीच काहीतरी फुटफुटते. हे पाहून अंजली हसून तिचा हात धरते आणि त्याचे मुके घेते, ज्यामुळे परी खळखळून हसते आणि अंजलीच्या बांगड्यांशी खेळू लागते. हे पाहून अंजली हसून तिचं डोकं कुरवाळू लागते. या सर्व गोष्टी विजय आरशातून बघत होता. सुमित्रा आईने परीला अंजलीच्या हातात दिलं होतं तेव्हापासून त्यांचं लक्ष अंजलीकडेच होतं. विजयला भीती होती की अंजली परीला कशी सांभाळेल, पण तिला चांगल्या प्रकारे सांभाळताना पाहून त्याला समाधान मिळतं आणि तो दीर्घ श्वास घेऊन समोर पाहू लागतो. काही वेळाने सर्वजण देशपांडे निवासस्थानी पोहोचतात. ईशा आणि मल्हार आधीच तिथे होते. त्यांनी आधीच घरी येऊन गृहप्रवेशाची सर्व तयारी केली होती. घरी पोहोचताच सुमित्रा आई परीला आपल्या कुशीत घेऊन अंजलीला सावरून उतरण्यास सांगतात आणि स्वतः उतरून अंजलीच्या दरवाजासमोर उभ्या राहतात. तेवढ्यात विजय सुमित्रा आईकडून परीला घेणार असतो, पण सुमित्रा आई त्याला अडवत म्हणतात, हिला माझ्याकडेच राहू दे, तुला अजून काही विधी करायचे आहेत. विजय त्यांचं बोलणं ऐकून नाराज होऊन त्यांना बघतो आणि जाऊन मुख्य दरवाजाजवळ उभा राहतो. तोपर्यंत अंजली सुद्धा उतरून विजयच्या बाजूला उभी राहते. मग ईशा हसून त्या दोघांना टिळा लावून आरती ओवाळते आणि अंजलीला उजव्या पायाने गृहप्रवेश करायला सांगते. नंतर अंजली ईशाने सांगितल्याप्रमाणे सर्व विधी करते. काही वेळाने विजय आणि अंजली देवासमोर जाऊन आशीर्वाद घेतात. सगळे विधी झाल्यावर सुमित्रा आई म्हणतात, बाळा, अंगठी शोधण्याचा विधी तर अजून बाकी आहे, चला तोही करून घेऊया. त्याचं बोलणं ऐकताच विजयच्या मनात जुन्या आठवणी घुमू लागतात. फ्लॅशबॅक. विजय आणि सावी मिळून अंगठी शोधू लागतात. तेवढ्यात अचानक विजय सावीचा हात धरतो, ज्यामुळे सावी दचकून आश्चर्याने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहते. विजय तिला डोळा मारत खोडकरपणे हसतो, ज्यामुळे सावी घाबरून इकडे तिकडे बघू लागते. विजय तिला जास्त त्रास न देता तिचा हात सोडतो, ज्याची जाणीव होताच सावी त्याच्याकडे पाहते. विजय तिला पाहून हसतो, ज्यामुळे सावीच्या चेहऱ्यावरही हसू येतं. विजयने म्हटल्याप्रमाणे सावीच हा विधी जिंकते आणि जिंकल्यानंतर विजय सावीच्या अनामिका बोटात अंगठी घालत तिच्याकडे पाहून हसतो, ज्यामुळे सावीही हसते. फ्लॅशबॅक संपतो. हे सर्व आठवताच विजयच्या डोळ्यात पाणी येतं. तो आपली पावलं मागे खेचून पायऱ्यांकडे वळत म्हणतो, आता मी कोणताही विधी करू शकत नाही. एवढं बोलून विजय वेगाने वर निघून जातो. सुमित्रा आई आणि बाकी सर्वजण त्याला जाताना बघतात. मग सुमित्रा आई दीर्घ श्वास घेऊन अंजलीचा गाल प्रेमाने कुरवाळत म्हणतात, बेटा, आता तू जाऊन आराम कर. बाकी विजयला थोडा वेळ दे, त्याला अजून हे सगळं समजून घ्यायला वेळ लागेल. तुला समजतंय ना मी काय म्हणायचा प्रयत्न करते? अंजली मान खाली घालूनच होकारार्थी मान हलवते. मग सुमित्रा आई ईशाला म्हणतात, ईशा, अंजलीला तिच्या आणि विजयच्या खोलीत घेऊन जा. ईशा पुढे येऊन अंजली जवळ येते, तेव्हा अंजली तशीच मान खाली घालून संकोचाने विचारते, आई, काही परी नाही येणार का? अंजलीची परीबद्दलची काळजी पाहून सुमित्रा आई हलकसं हसून म्हणतात, नाही बेटा, आज ती आमच्यासोबत झोपेल. तू जा, ईशासोबत जा. आणि हो, आजपासून मी तुझी आई आहे, आंटी नाही हं. अंजली मान हालून एक नजर परीवर टाकते, जी सुमित्राच्या आईच्या कुशीत डोकं ठेवून झोपली होती. मग ती ईशासोबत वर खोलीत निघून जाते. ईशा खोलीसमोर येऊन म्हणते, वहिनी, आतापासून ही तुमची खोली आहे. आता तुम्ही जा आणि आराम करा. मी खाली जाते. एवढं बोलून ती जाणार असते, तेवढ्यात अंजली तिचा हात धरून तिला थांबवत म्हणते, ईशा, प्लीज थोडा वेळ थांब ना, मला थोडं अस्वस्थ वाटतंय. ईशा तिची मनस्थिती समजून घेऊन तिच्यासोबत खोलीत जाते. खोलीत विजय नव्हता. हे पाहून अंजली सुटकेचा श्वास घेते आणि ईशासोबत बेडवर बसते. ईशा तिचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी तिच्याशी गप्पा मारू लागते, ज्यामुळे अंजलीचं लक्ष काही काळ या सर्व गोष्टीवरून हटतं. बराच वेळ झाल्यावर ईशा उठत म्हणते, वहिनी, आता मला खाली जावं लागेल. खरं तर गोलूला बघायचं आहे, तर आता तुम्ही आराम करा आणि जर काही अडचण आली तर तुमच्या उजव्या बाजूला जी खोली आहे ती माझीच आहे, तर तुम्ही दरवाजा वाजवा. अरे, तुम्हाला भूक लागली असेल ना, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते हां. एवढं बोलून ती खोली बाहेर निघून जाते. ईशा गेल्यानंतर अंजली आपली नजर खोलीवर टाकते, जी दिसायला खूप मोठी होती. खोलीच्या मधोमध एक किंग साईज बेड होता. त्याच्या समोरच एक काऊज आणि टेबल होतं.
काऊचच्या उजव्या बाजूला एक दरवाजा होता, जो कदाचित बाथरूमचा असावा आणि त्याच्या उजव्या बाजूला एक दरवाजा होता, जो बाल्कनीसाठी होता. अंजली आपली नजर बेडच्या मागे वळवते, तेव्हा तिला बेडच्या मागच्या भिंतीवर विजय आणि सावीची खूप सारे फोटो दिसतात. अंजली उठून त्या फोटोंजवळ जाते आणि त्यांना स्पर्श करत पाहू लागते. अंजली त्या सर्व फोटोंकडे पाहून त्यात हारून स्वतःशीच म्हणते, किती छान जोडी होती विजय आणि सावीची. दोघं एकत्र किती सुंदर दिसत होते आणि सावी तर खरंच खूप जास्त सुंदर आहे. त्यांच्यात किती प्रेम दिसत होतं प्रत्येक फोटोमध्ये. कदाचित म्हणूनच विजयजी त्यांना अजून विसरू शकलेले नाहीत. एवढं बोलून ती पुढे जाते, जिथे सावीचा परीच्या जन्मानंतरचा फोटो आणि एक विजय व परीसोबतचा फोटो होता. अंजली ते फोटो पाहून हलकंसं हसून त्यांना स्पर्श करते. तेवढ्यात तिची नजर बेडच्या बाजूला ठेवलेल्या सावीच्या एकट्या छोट्या-छोट्या फ्रेम्सवर जाते. तेव्हा अंजली सावीचे फोटो एक-एक करून उचलून पाहू लागते. अंजली ते फोटो तोपर्यंत पाहत राहिली, जोपर्यंत ईशाने येऊन दरवाजा ठोठावला नाही. ईशाने अचानक दरवाजा ठोठावल्यामुळे अंजली घाबरून ते फोटो परत ठेवते आणि बेडवर जाऊन बसत "ए" म्हणते. तेव्हा ईशा हसत आत येते आणि स्वतःची अंजलीची जेवणाची प्लेट समोर ठेवते. मग दोघी मिळून जेवण करू लागतात. दुसरीकडे विजय आपल्या खोलीकडे जात होता, पण अंजली खोलीत असेल हा विचार करून तो वर गच्चीवर निघून जातो. तो आपला फोन काढून सावीचा फोटो बघत म्हणतो, "खूप कठीण आहे सावी माझ्यासाठी. हे सर्व कठीण आहे. मी हे कसं करणार? कसं सगळं निभवणार? प्रत्येक पावलावर तुझी आठवण येत आहे सावी. प्रत्येक क्षणी तुझी जाणीव भासत आहे. काय करू मी? तूच सांग." परीसाठी लग्न तर केलं, पण आता हे नातं निभवणं माझ्या आवाक्याबाहेरचं वाटतंय सावी, माझ्या आवाक्याबाहेरचं. एवढं बोलताना त्याचा गळा भरून येतो आणि तो पाणावलेल्या डोळ्यांनी सावीच्या हसऱ्या फोटोकडे एकटक पाहू लागतो. बराच वेळ झाल्यावर सुमित्रा आई विजयला शोधत वर येतात. त्याला पाहताच त्या त्याच्याजवळ जाऊन म्हणतात, "कधीपासून शोधते तुला आणि तू इथे आहेस? चल खाली आणि जेवण कर. सकाळपासून काही खाल्लं नाहीयेस." त्यांचं बोलणं ऐकून विजय आपले अश्रू पुसतो आणि फोन लॉक करून खिशात ठेवतो. तो म्हणतो, "माझी इच्छा नाहीये आई, तुम्ही जाऊन जेवून घ्या." सुमित्रा आई एक दीर्घ सुस्कारा सोडून म्हणतात, "ठीक आहे, मग मी सुद्धा सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये. तुझी वाट बघत होते की तू जेवलास की मग मी जेवीन. पण आता तू नकार देतोयस तर काही हरकत नाही. मी सुद्धा जेवणार नाही." असं बोलून त्या जाऊ लागतात. तेव्हा विजय त्यांना थांबवत म्हणतो, "तुम्ही का नाही खाल्लं आई? तुम्हाला तुमची बीपी आणि मधुमेहाची औषधं द्यायची होती ना. तुमच्यासाठी जास्त वेळ उपाशी राहणं योग्य नाहीये. चला आपण काहीतरी खाऊन घेऊया." सुमित्रा आई त्यांच्याकडे पाहून एक फिकट हसू हसत म्हणतात, "जेव्हा मुलानेच काही खाल्लं नसेल तर आई कशी काय जेवू शकते बाळा? खैर सोड दे, मी चालले माझ्या खोलीत झोपायला. शुभरात्री." असं म्हणून त्या चालू लागतात. पण विजय त्यांचा हात धरून त्यांना खाली घेऊन जात म्हणतो, "चला आपण सोबत जेऊया." त्याचं बोलणं ऐकून सुमित्रा आईच्या चेहऱ्यावर हसू उमटतं आणि त्या आनंदाने विजयसोबत खाली जातात. खाली आल्यावर विजय स्वतःसाठी आणि सुमित्रा आईसाठी जेवणाचं ताट वाढतो आणि त्यांना जेवणाच्या खुर्चीवर बसवतो. मग तो स्वतःच्या हाताने त्यांना भरवू लागतो. तेव्हा सुमित्रा आई सुद्धा त्याला आपल्या हाताने घास भरवतात. जेवण झाल्यावर विजय सर्व भांडी गोळा करून ती धुवून ठेवतो. मग सुमित्रा आईच्या जवळ जाऊन विचारतो, "परी कुठे आहे आई?" सुमित्रा आई त्याच्याकडे पाहून म्हणतात, "बाळा, ती तर माझ्या खोलीत झोपली आहे. आज ती माझ्याकडे माझ्या आणि तुझ्या बाबांच्या खोलीत झोपेल." विजयला त्यांचं बोलणं ऐकून राग येतो, पण तो स्वतःला शांत करून विचारतो, "तुमच्याकडे का आई? ती तर माझ्यासोबत झोपते ना." सुमित्रा आई त्याला समजावत म्हणतात, "हो बाळा, पण आज तुझ्या लग्नाची पहिली रात्र आहे. मला माहिती आहे की तू हे लग्न फक्त परीसाठी केलंस, पण त्यासाठी तुला अंजलीला सुद्धा समजून घेण्याची गरज आहे ना बाळा. तिला समजून घे, तिच्यासोबत थोडा वेळ घालव. मी असं नाही म्हणत की सावीला विसरून अंजलीला स्वीकार कर. फक्त तिला असं वाटू देऊ नकोस की हे लग्न करून तिने चूक केली आहे. जर तू तिच्याशी बोलला तर तिला इथे परकं वाटणार नाही आणि चांगलं वाटेल. म्हणून मी परीला माझ्याकडे झोपून घेतलं, जेणेकरून आजच्या रात्री तू अंजलीला जाणून घेण्याची सुरुवात करावीस." विजय त्याचं बोलणं ऐकून रागाने म्हणतो, "मी कधीच सांगितलं होतं आई की मी तिला पत्नीचा दर्जा देऊ शकत नाही. एकतर मी इतक्या मजबुरीने तुमच्या आग्रहाखातर लग्न केलं आहे. तुम्हाला माहिती आहे ना माझ्यासाठी हे सगळं किती कठीण आहे आणि तुम्ही म्हणताय की मी तिच्याशी बोलावं. आय कांट बिलीव्ह इट आई, की तुम्ही माझीच आई आहात, ज्यांना माझ्या भावनांची, माझ्या दुःखाची काहीच पर्वा नाहीये का आई?" असं का? सुमित्रा आईंना त्यांचे शब्द एखाद्या बाणासारखे काळजाला टोचत होते, पण त्या स्वतःला सावरून म्हणतात, "तुला जे वाटतंय ते वाटू दे विजय. मी बस इच्छिते की अंजलीला." या विजय त्यांचं बोलणं मध्येच तोडत म्हणतो, "प्लीज अजून काही नको आता. मी
तुमच्याशी वाद नाही घालू शकत आई. मी परीला घ्यायला जातोय." एवढं बोलून तो सुमित्रा आईच्या खोलीकडे निघून जातो. विजय सुमित्रा आईच्या खोलीत जाऊन बेडवर सदानंद बाबांच्या बाजूला झोपलेल्या परीला कडेवर उचलून तिथून निघून जातो. सदानंद बाबा जे बेडवर परीच्या शेजारी बसून सुमित्रा आईची वाट पाहत होते, ते विजयला असं परीला घेऊन जाताना पाहून आश्चर्याने त्यांच्याकडे बघतात. तेवढ्यात सुमित्रा आई आत येतात आणि दरवाजा बंद करून चुस्कारा टाकत बेडवर बसतात. सदानंद बाबा त्यांना विचारतात, "विजय परीला का घेऊन गेला? तू त्याला सांगितलं नाहीस का की परी आज आपल्याकडे झोपणार आहे?" सुमित्रा आई मुस्कारा टाकत म्हणतात, "तुम्ही तुमच्या मुलाला माझ्यापेक्षा जास्त चांगलं ओळखतात सदानंद." त्यांचं बोलणं ऐकून सदानंद बाबा शांतपणे त्यांना औषध आणि पाण्याचा ग्लास देतात. सुमित्रा आई औषध घेऊन आपल्या जागी झोपतात. तेव्हा सदानंद बाबा सुद्धा आपल्या जागी झोपून कोणत्यातरी खोल विचारात मग्न होतात. दुसरीकडे विजय आपल्या खोलीत येतो. तेव्हा अंजलीला सोफ्यावर बसलेलं पाहून तो तिच्याकडे दुर्लक्ष करतो. परीला बेडच्या मधोमध झोपवतो. तिच्या बाजूला उशी ठेवतो आणि एकदा परीला बघून तिथून बाथरूममध्ये निघून जातो. विजयने असं दुर्लक्ष करून गेल्यानंतर अंजली एक दीर्घ श्वास सोडते आणि आपल्या बॅगेतून कपडे काढून बदलायला जाते. विजय बराच वेळ शॉवरखाली उभा राहून सर्व गोष्टींचा विचार करत होता. खूप वेळानंतर विजय शॉवर बंद करून कपडे बदलून बाहेर येतो. तेव्हा त्याची नजर अंजलीवर पडते. अंजली सोफ्यावर झोपली होती आणि थंडीने कुडकुडत होती. हे पाहून विजय कपाटातून एक जादाची रजाई काढतो आणि अंजलीच्या जवळ जाऊन तिच्या अंगावर टाकतो. मग अंजलीकडे एक नजर टाकून तो आपल्या जागी झोपतो आणि परीला हळूच उचलून आपल्या पोराशी झोपवतो. परीला झोपल्यानंतर विजय बेडच्या बाजूला टेबलवर ठेवलेल्या सावीचा फोटो उचलतो. त्या फोटोचा मुखा घेतो आणि फोटो परत ठेवून आपले डोळे मिटवतो. काय विजय अंजलीला आपल्या हृदयात जागा देऊ शकेल? काय अंजली विजयच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण करू शकेल? जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भाग 9 लवकरच येत आहे.